धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाटामध्ये रात्रीच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भातला एक अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला होता। मात्र जी कारणं या ठिकाणी नमूद करण्यात आलेली होती त्यानुसार या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्याचं दिसून येत नाही आणि याचमुळे हे अपघात वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जरी दुचाकी जात असलेली पाहिली किंवा इतर वाहनं जर या रस्त्यावरून जात असल्याचं आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहन चालकांकडून कुठल्याही प्रकारे लेनचे नियम पाळले जात नाहीत। ज्या लेन मधून आपली दुचाकी चालवायला पाहिजे त्या लेन मधून या ठिकाणाहून दुचाकी असेल किंवा इतर वाहनं असतील ती चालवली जात नाहीत। हे एक प्रमुख कारण अपघाताचं आहे। दुसरं कारण या ठिकाणी जे कारणीभूत ठरतंय ते रात्रीच्या वेळेला या संपूर्ण घाटामध्ये या संपूर्ण घाटाच्या परिसरामध्ये कुठेही लाईटचे खांब लावण्यात आलेले नाहीत आणि यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं या ठिकाणी एका समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं। मात्र आतापर्यंत या मांजरसुंब्याच्या घाटामध्ये हे लाईटचे खांब लावण्यात आलेले नाहीत। यामुळे ज्या गोष्टी अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत त्यावरती आता तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। महामार्ग पोलीस असतील किंवा रस्ता सुरक्षा समिती असेल यांच्याकडून या संदर्भात आता ठोस पावलं उचलणं देखील गरजेचं असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।